नमस्कार दादा. बोला. तर कुठून आलात आपण? आम्ही दाभाड बापसाई. तर आपल्या नंदीचं नाव काय? प्रधान, व्हाईट गोल्ड प्रधान. तर आजचं नियोजन कसं झालं होता? आजचं नियोजन आपण शनी शिंगणापूरचा जो चित्र आहे त्याच्यासोबत झाला होता. कुणी केलं होतं नियोजन? आमचे मोठे भाऊ आहेत नवनाथ पाटील यांनी केला होता. तर आपल्या पायऱ्याचं नाव काय? चित्र्या. तर किती वेळा गाठवली होती गाडी? 8 नंबर, तास क्रमांक 5 वर. तर काय झालं का पास? गटपात झाला. तर कसा स्पीड लावला गाडीने? चांगला स्पीड होता आणि बाजूला आपल्या जीवन ड्रायव्हर निनाव यांचा सुंदर होता. ही खरेदी तुम्ही कधी केली होती? ही खरेदी आपले मित्र आहेत अतुल केंजरे काठापूर यांच्याकडून खरेदी केलेली आहे. कितीला? हा दादांनीच केलेला होता. त्यांचा परस्पर मित्र दोस्ती संबंधित व्यवहार झाला होता तो. तर आपल्या प्रधानचं वय काय आहे? आत्ता तो जेव्हा आम्ही पेडगावला पळवला होता तेव्हा तो आदतमध्ये, आता त्याचं मला वाटतं 3-4 वर्ष झाली असतील. तर याच्यामध्ये तुम्ही काय वैशिष्ट्य बघून घेतले होते? याचा बांधा एकदम शॉर्ट पल्ल्याचा पहिला शॉर्ट आहे आणि उंचीला पण एकदम कमी येतो आणि त्याचं वय एकदम त्याचे डोळे बघूनच घेतला होता आम्ही तो त्याच्या डोळ्यांवरती नजरवरती. नजरवरती. तर आतापर्यंत 3 फेऱ्याला किती वेळा पाळलेला आहे? आत्ता तो जेव्हा काटापूरला होता तेव्हा नंबरमध्येच होता. तो महाराष्ट्र केसरी आहे आणि आपल्या इथं पण त्यांनी बोरीच्या वाडीला 3 फेऱ्यांच्या मागच्या मैदानात गाजवलं होतं. तर किती वेळा आपला फायनलला राहिलेला आहे? वरती घाटावरती तो 2-3 वेळा राहिलेला आहे आणि इथं क्वार्टर फायनलचा पण मानकरी झालेला आहे आपल्या बोरीच्या वाडीला. बिनजोडचा प्रवास कसा आहे तुमचा? बिनजोडचा प्रवास 1 नंबर. पाहिलेलं तुम्हाला अडचण काय? काय अडचण नाही. आता स्वतःहून फोन येतात आम्हाला पण. याआधी जरा कमी येत होते पण आत्ता तर लय भरपूरच येतात. तर कधीपासून आपला नंदी उजेडात आला? नंदी आमचा उजेडात आला उंबरवेड्याच्या मैदानात जेव्हा आम्ही 1 नंबरची गाडी ठोकली त्यावेळी. कोणती गाडी? आम्ही ते सुंदरची साईचं. ती मैत्रीपूर्वक लढत झाली होती आमची. ती गाडी ठोकली त्याच्यानंतर आम्ही उजेडात आलो आणि एक बाजी म्हणून शिरशाचा बाजी म्हणून आहे त्याच्या गल्ल्यात पळालो तेव्हा पण उजेडात आलो. डबल भालचा हिरा त्याच्यामध्ये पळालो त्याच्यामध्ये पण उजेडात आलो. तर उंबरवेड्याला आपल्याला पाहिला कोण होता? उंबरवेड्याला आपल्याला बाजी होता आणि इथं दुसऱ्या मैदानात हिरा होता भालचा. डबल भालच्या हिराच्या गल्ल्यात पळालेले आहेत आणि शिवा चिरनेरचा त्याच्यामध्ये. तुमची गाडी कुणाच्या नावाने बोलते? आमची ओम श्री चैतन्य कानिपनाथ प्रसन्न कुमारी भार्गवी सोमनाथ शेठ पाटील दाभाड बापसाई या नावाने आमची गाडी पळते. घाटावर आपला असतो का? घाटावर पण असतो आपला. घाटावर कुणाकडे असतो? घाटावर म्हणजे घाटावर अजून पाठवलेलं नाही आहे पण घाटावरचा पण नाव असतो आपला राई अतुल शेठ केंजले काठापूर सातारा. सेकंदाचा अजून काय? सेकंदाचा वगैरे काय नाही आपल्याला 3 फेरा आणि बिनचोडच. सेकंदाचा तुमचा विचार आहे का नाही? अजून तरी नाही पण बघू झाला तर भविष्यात करू आपण. पण आपला बैल कोणत्या खांदी बोलतो? आपला बैल दोन्ही खांदी आतून. पब्लिक नाही पण आतून पण. तर आता आपला शहापूरचं नियोजन आहे का नाही? शहापूरचा झालेला आहे नियोजन 16 तारखेला. तर आपल्या नंदीला आतापर्यंत कितीपर्यंत मागणी आलेली आहे? पैशांची मागणी 32 लाख रुपयापर्यंत झालेली. कोणी केली होती आपल्या मुंबईच्याच गाडा मला घेत, त्यांचं नाव नाही घेत पण त्यांनी केली होती 32 लाख. मग मोठे गाडा मला घेतले. तर हा बैल आपल्या इथे देखभाल कोण करतो? आमच्याकडे असतो मामनोलीला असतो हा बैल देखभालीसाठी. आणि खानपान काय आहे त्याला? पत्री पेंट डबल चुनी आहे बरंच आहे असं खाते त्याला. व्यायामाचा कसं आहे? व्यायामाचा दररोज त्याला 6 किलोमीटर असतो चालण्यासाठी. कोण नेतो चालवायला? आपला एक मुलगा आहे रोहित खोडके बनून आणि हर्षद बांगारी 2 त्याचे देखभालीसाठी ठेवलेले. आणि गाडीवर आपला फिक्स जॉकी कोण आहे? फिक्स जॉकी म्हणजे असा पंकज ड्रायव्हर झाला आमचा. बबलू चाचा आहे स्वतः मुंबईचा बबलू चाचा त्याला बोलतो. आणि सुट्टी मेकर तर कल्पेश कोरे, दर्शन टेंबे आहे. डबल एक पंकज ड्रायव्हर असतो चांदपचा. सुरज ड्रायव्हर गोरपेकर. ही गाडी हाकली आपली. बैलाची वैशिष्ट्य तुमच्या? पुढे तो कोणाला सुट्टी देत नाही. जरी तो खालून थोडा स्लो जरी निघाला तरी पुढे तो काही ना काही करून दाखवणारच. तुम्हाला असं कुठल्या आता प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते मोठ्या पायऱ्यात पालायची. तुमची कुणाच्या गाड्यात पालायची? आमची इच्छा आहे भुंगामध्ये पण पळू. जो टॉपचा भेटेल त्याच्यामध्ये पळायला तयार आहेत आम्ही. तुम्हाला पहिले जेव्हा तुमचा बैल उजेडात नव्हता तेव्हा तुम्हाला पायऱ्याला अडचण यायची? पहिल्याला अडचण म्हणजे असे बोलायचे तो पळालेलं नाही अजून असं तसं हे ते लोक बोलायची. पण एकदा त्यांनी करून दाखवलं अजून आता करूनच दाखवतो म्हणजे तो कोणाच येतात आम्हाला पायऱ्याला. तर तुमचा आनंदी तुम्ही कधी भविष्यात विकाल काही नाही? नाही विकायचा तर शब्दच नाही. तर तुमच्या दावणीला किती बैल आहेत? 8. तर त्यांचं नियोजन कोण करतो? त्यांचं नियोजन नवनाथ पाटील झालं. मी स्वतः आहे. सोमनाथ पाटील आहेत जे मालक आहेत मेन ते. तर आज किती आलेत आपल्या इथे? आपले आता 4 आहेत. एक चावा आहे, गरुडा आहे आणि सिकंदर.
आणि ते कुठे आहेत? आता छावाची गाडी गेली आहे 54व्या गटात आहे तिथे, आणि सिकंदरची पडली. तर आपल्या नंदीचं प्रधान नाव तुम्ही ठेवलं आहे का आधीपासून? आधीपासून येतो. ते कुठनं खरेदी केली होती? हा सातारा काठापूर. सातारा घाटापूर. हा आणि मग घाटावर आपला बैल घाटावर तर सरसा पाठवत नाही आम्ही स्वतःहून अपडाऊन करतो मुंबई ते घाट. तर कितीपर्यंत घाटावर पळालेलं आहे? घाटावरती तो पेडगावला पळालेला आहे, डबल कोरेगावमध्ये पळालेला आहे, त्याच्या गावाला काठापूरला मैदान होतं तिथे पण पळालेला आहे. धन्यवाद दादा. तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.